नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आपण एम पी एस सीची तयारी करायला सुरुवात केली. क्लासचं फाउंडेशन लावलं आहे किंवा क्लास लावलं नाही आहेत, पण तयारी आपली चालू कशी करायची यामध्ये सगळेच अडकलेत. आता नवीन क्लास लावला आहे, सर सांगत आहेत तसेच आपण फॉलो करतो आहे. पण ते खरोखर लॉजिकली प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का तशा गोष्टी फॉलो करणं? तर आपण आज समजून घ्या लॉजिकली आणि स्मार्टली. आणि ज्यांनी क्लास नाही लावला त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ असेल. त्यांना काहीच आयडिया नाही, म्हणून डॉक्टर एम पी एस सी तुमच्यासाठी घेऊन आला आहे. लॉजिकली आणि स्मार्टली सिलेबस कसा डिकोड करायचा आहे, जे तुम्हाला कुठलाही क्लास सांगणार नाही कसं करायचं आहे. हे सुरू करण्याआधी, अभ्यास सुरू करण्याआधी हे खूप महत्त्वाचं आहे, सिलेबस आणि पी वाय क्यू. ओके, तर या गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळे हा इम्पॉर्टंट असणारा व्हिडिओ जर तुम्हाला मोठा वाटत असेल तर तुम्ही 2x स्पीडवरती हा व्हिडिओ बघू शकता. चालेल मित्रांनो, चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, अगदी एक्झाम पॅटर्न, बेसिक एक्झाम पॅटर्न समजून घ्या. यावर्षी ऑप्शनल पेपर काढून टाकलेला आहे. आता 2027चे जे प्रिपेअर करत आहे, तर एक्झाम पॅटर्न आहे प्रीमध्ये तर GS1 पेपर. त्याच्यामध्ये तुमचं सामान्य अध्ययन असतं, 200 मार्काचा पेपर असतो. त्याच्यावरून तुमचं मेरिट ठरतं. ओके, तर त्या मेरिटपैकी आता मागच्या वेळेस 98 मार्काचं मेरिट लागले ह्यावेळेशी, आणि त्याच्या मागच्या वर्षी 117, 116 असं मार्क ठरलं. म्हणजे तुम्हाला 120 मार्क टार्गेट करून चालायचं आहे पुढच्या वर्षी. ओके, प्रीसाठी. आणि GS2 असतो प्रीमध्ये, तो CSAT असतो, तो क्वालिफाईंग नेचरचा असतो. म्हणजे 66 मार्क्स आले की तुम्ही क्वालिफाय होता. हे जनरली हे UPSCमध्ये टफ आहे आणि आपल्या MPSCमध्ये खूप सोपं आहे. 10 पॅसेजेसला 5 क्वेश्चन असतात. ऑलमोस्ट तुम्ही आरामात क्लिअर करू शकता CSAT MPSCचं. आणि प्रीमध्ये 108 कसे स्कोर आणायचे किंवा तुम्ही 110+ माझा कसा स्कोर आला आहे प्रीमध्ये ते बघण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ एकदा चेक करा. लॉजिकली आणि स्मार्टली मी कसा स्कोर केला आहे, आणि न कुठलं पुस्तक वाचता, न स्टेट बोर्डची पुस्तकं वाचता, न NCERT वाचता मी तो स्कोर आणलेला आहे. ते कसा आणलेला आहे तुम्ही तो नक्की व्हिडिओ जाऊन बघा. बरोबर, ते बघितल्यानंतर तुम्ही जर मेन्सला क्वालिफाय झाला तर आधी तुम्हाला मेन्सची तयारी करायची. का माहिती का? कारण प्रिलियम्स आणि मेन्समध्ये फक्त 3 महिन्याचा गॅप आहे. आणि 3 महिन्यात तुम्हाला इतके सारे सब्जेक्ट आहेत ना, ते तयार होणारच नाही. मग त्यासाठी आधी आपल्याला मेन्सची तयारी करायची, मग प्रिलियम्सची तयारी करायची. ओके, म्हणजे आता तुम्ही ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत मेन्सची तयारी करणार आहात, आणि नंतर जॅन ते पूर्ण प्री होजेपर्यंत तुम्ही प्रीची तयारी करणार आहेत. ओके, सो मेन्समध्ये असतात तुम्हाला 2 लँग्वेजचे सब्जेक्ट असतात. 2 लँग्वेज म्हणजे एक मराठी आणि एक इंग्लिश, 2 लँग्वेज झाली. एकूण क्वालिफाईंग नेचरचे असतात. 66% मार्क्स आले बस झालं. ओके, आणि नंतर येतं निबंध, एस्सेचा पेपर असतो. तर मी पुढे सांगतो. हां, इथे मी केलेचं आहे डिस्ट्रिब्युशन. तर निबंध हे 250 मार्काचा निबंध असतो. याच्यामध्ये 2 निबंध लिहायचे, 125 मार्काचे. ओके, हे निबंध हे म्हणजे हे मार्क्स काउंट होतात. GSमध्ये पण तुम्हाला 250 मार्काचा पेपर आहे. याच्यामध्ये पण 3 ते 4 सब्जेक्ट येतात. याच्यामध्ये पण 3 ते 4 असे हे 4 GS4 पेपर 250 मार्क्सचे ईच असतात. आणि याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला सब्जेक्ट लिहायचे असतात. ओके, आणि हे रिटन एक्झाम आहे, म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. तुम्हाला हाताने पेनाने लिहायची आहे ती एक्झाम, ना की ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, हे बेसिक इन्फॉर्मेशन झाली एक्झामबद्दल. आता तुम्हाला पॅटर्न काय आला आहे, तर प्रॅक्टिस कशी करणार? प्रॅक्टिस करण्यासाठी टेक्स्टबुकने घेऊन आलं आहे मिशन ऑफिसर, जे की तुम्हाला एक PYQ प्लस तुम्हाला क्वेश्चन्स, सगळे गोष्टी प्रॅक्टिस करण्यासाठी. हे बघा, इथे एक्झाम 900+ एक्झाम्सच्यामध्ये आहेत. 1.5 लाख प्लस मॉक टेस्ट आहेत. 30,000 प्लस PYQ प्रॅक्टिस करायची असेल, आणि फ्री टेस्ट पण आहे. तर हे जर तुम्हाला अवेल करायचं असेल तर 650 रुपयात तुम्हाला इयरली पास भेटतो, इयरली टेक्स्टबुकचा. आणि त्यात पण तुम्हाला अजून 12% ऑफ पाहिजे असेल तर माझा डॉक्टर MPSC हा कोड यूज करा, आणि तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. ओके, तर हे होतं आपलं एक तुम्हाला डिस्काउंट देण्यासाठीचा माझा एक प्रयत्न होता. आता पुढे बघूया. हां, आता जर आपण सामान्य अध्ययनाचा सिलेबस बघितला तर भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल, महाराष्ट्राचा काही भागांश. ओके, तर हा सिलेबस आहे महाराष्ट्राचा, म्हणजे इतिहासाचा GS1चा. तर इतिहास यातलं पण काही, ह्याच्यात भूगोल पण विचारले तुम्हाला, नंतर सोसायटी पण विचारलेलं आहे. तर इतिहासामध्ये बघा, पहिला भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत आलेली कलेची रूपे, साहित्य, स्थापत्यकला आणि बैठकीचा यांचा पैलूचा समावेश केलेला आहे. आता तुम्ही प्राचीन इतिहास तर वाचतायच. प्राचीन इतिहासामध्ये तुम्ही काय वाचणार हे कसं कळेल तुम्हाला? तर हे सिलेबस आपल्याला डिकोड करायचं आहे. प्राचीन इतिहास आपल्याला काय वाचायचं आहे हे डिकोड कसं करणार आपण? तर हे बघा, हे डिकोडेड सिलेबस आहे. ओके, प्राचीन इतिहासात तुम्हाला भारताचा इतिहासापूर्वीची संस्कृती म्हणजे प्री हिस्टॉरिक कल्चर ऑफ इंडिया हे वाचायचं आहे. यामध्ये पुरातन पाषाण, मध्यपाषाण, नवपाषाण, ताम्रपाषाण, लोहयुग, मातीची भांडी, गुहा, चित्रकला, दगड हे सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत. ओके, हे एक पॉईंट झालं.
सिंधू नदीचे खोरे किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. व्याप्ती व उदय, महत्त्वाची शहरे, नियोजन, कला, मातीच्या बोली, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक जीवन हे सगळं वाचायचं पण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये. वेदिक आणि पोस्ट वेदिक कल्चर पण वाचायचं आहे तुम्हाला. नंतर याच्यामध्ये अर्ली स्टेट फॉर्मेशन आणि अर्बनायझेशन हे पण वाचायचं आहे. धार्मिक चळवळी, रिलिजियस मुवमेंट पण वाचायचं आहे. जैन आणि बुद्धिझम खूप महत्त्वाचं आहे. मौर्य एम्पायर वाचायचं आहे. भारतोत्तर म्हणजे पोस्ट मौर्यन पिरियड वाचायचं आहे तुम्हाला. गुप्त काळातील गुप्ता एम्पायरमधले विस्तार आणि शासन हे सगळ्या गोष्टी वाचायचं आहे. पोस्ट गुप्ता पिरियड पण वाचायचं आहे. दक्षिण भारतातील साऊथ इंडियन हिस्ट्री पण विचारलेली आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन स्थित एन्शियंट मॉडर्न ट्रान्झॅक्शन हे सुद्धा विचारलं आहे. म्हणजे हे फक्त एक प्राचीन इतिहासावरती झालं. ओके, तर हा एक पॉईंट कवर झाला. हे डिकोड केल्यावरती कळतं तुम्हाला सिलेबस. ओके, तसं आपलं संतांची चळवळ हे पण आपल्याला डिकोड करायचं आहे पुढे. नंतर आधुनिक भारताचा इतिहास हे पण डिकोड करायचं आहे. असं प्रत्येक पॉईंट डिकोड केल्यावरती तुम्हाला कळत जाईल की काय वाचायचं आहे. आता जेव्हा तुमचा हा पॉईंट वाचून येईल, जेव्हा पुराणपाषाण वाचून येईल तेव्हा तुम्ही हा पॉईंट टिक करा. मध्यपाषाण वाचून येईल तेव्हा हा पॉईंट टिक करा. वाचून झाल्यावरती टिक नाही करायचं आहे. जेव्हा त्याचे 1 पेज नोट्स जेव्हा बनतील तेव्हा तुम्ही तो टिक करायचा आहे. ओके, म्हणजे तो टॉपिक कंप्लीट झालेला आहे तुमचा. अशा पद्धतीने तुम्ही जर गेलात तर तुमचा सिलेबस कंप्लीट होईल. आणि आता वाटत असेल सर बाकी सिलेबस, तुम्हाला बाकी सिलेबसचं मी PDF प्रोव्हाइड करून देईल माझ्या टेलिग्राम चॅनलवरती. प्लस तुम्हाला तिथे मेन्सची PYQs पण मी ॲड करून देईल. आता PYQs UPSCचे PYQs तुम्ही करू शकता. आता मेन्सचे PYQ फक्त 2 मेन्स तुम्हाला भेटतात. 2 मेन्सचे म्हणजे 2025चे आणि 2026चे मेन्सचे तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटतील यावेळेस. मग आता ते प्रश्न आणि प्लस 2013पासूनचे UPSCचे प्रश्न तुम्ही बघा. आणि UPSCचे आत्ता करंटचे प्रश्न म्हणजे 2024-25 हे नका बघू, कारण हे थोडं खूपच जास्त डिफिकल्ट लेवलचे, तुम्ही डायरेक्ट डिमोटिव्ह होईल. म्हणून थोडेसे आधीचे क्वेश्चन बघा 2013-14चे आणि मग ते टॅकल करायला सुरुवात करा. आणि डिसेंबरपर्यंत तुम्ही मेन्सचा अभ्यास करायचा आहे. ओके, कळतं आहे? मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यामुळे अभ्यास नीट करा. कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला सांगतच आहे. मेंटरशिप सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. सगळ्या गोष्टींचा रिप्लाय भेटून जाईल. चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.